चला आता आपली गाडी गेली फर्निचरची घरी, आता आपण पण निघालेलो आहोत। चला बाप्पा उरलंय आहे। हॅलो फ्रेंड्स, फायनली स्वराजची गुरुकुल या स्कूलमध्ये ॲडमिशन झालेली आहे आणि बघा आज आपल्या हॉलसाठी आपण भरपूर असं फर्निचर खरेदी करणार आहे, तेही फ्रीमध्ये। हो फ्रीमध्ये, परंतु बाणेरमध्ये मी गेली होती एका फर्निचरच्या शॉप व्हिजिटसाठी आणि तिथं ते म्हणाले की चला तुम्हाला काय जे फर्निचर आवडत असेल ते तुम्ही घेऊन जाऊ शकता, परंतु नको रे बाबा माझे मुलं शिक्षण घेणार आहे, मला या फर्निचरशी काही घेणं देणं नाही। तर चला काय काय फर्निचर घेतलं ते बघूया। तर चला सुरू करू। चला फ्रेंड्स, तर आता माझं आवरलेलं आहे, घरचं क्लीन वगैरे केलेलं आहे, क्लीनअप वगैरे आटोपलेलं आहे, बघू शकता। स्वराजची पण तयारी करून ठेवलेली आहे, त्याच्यासाठी शाळा पाहायला जायचं आहे। तो इथं चिप्स वगैरे खात आहे, चिप्स खात आहे आणि त्याचा नाश्ता वगैरे झालेला आहे। तर आता आम्ही निघणार आहे आणि जमलं तर एका फर्निचरचं शॉप आहे, तर त्याचा पण व्हिडिओ शूट करायचा आहे, प्रमोशन करायचं आहे। तर आधी याच्या शाळेत जाते आणि नंतर तिकडे जाते, ठीक आहे। फॅन बंद करू द्या, बिल जास्त येईल ना आपल्याला फॅन चालू राहील तर। ड्रेस कसा दिसत आहे नक्की सांगा, याची पण ॲड करायची आहे। तर या जेवण करायला। तर इथं बघू शकता रात्रीचं भरीत आहे, पोळी आहे, चिप्स आहे। अन्न वायाने जाऊ द्या लागते, फेकल्यापेक्षा पोटात घालायचं मग माजायचं, बरोबर ना। स्वराज येणार जेवण करायला। तर फायनली आम्ही जेवण वगैरे केलेलं होतं आणि जेवण केल्यानंतर सगळ्यात अगोदर आम्ही गेलो होतो स्वराजची ॲडमिशन करायला। तर स्वराजची खूप छान असं गुरुकुल स्कूल आहे, तिथं स्वराजची ॲडमिशन केलेली आहे। 25,000 रुपये फी आहे तिथं आणि त्याच्यामध्ये ना सर्व म्हणजे त्याला ड्रेसेस शाळेचे, त्याच्यानंतर टिफिन बॉटल, बॅग आणि बुक्स, नोटबुक आणि हे सर्व। तर सगळ्यात अगोदर तर मी तयारी वगैरे केली आणि सगळ्यात अगोदर स्वराजची ॲडमिशन केली आणि स्वराजच्या ॲडमिशनमुळे मला खूप छान असं वाटलं की चला एक काम मस्त झालं, स्वराजची ॲडमिशन झाली। स्वराजसुद्धा चांगलं शाळेत शिक्षण घेणार आहे आणि मी आता फ्री राहणार आहे, तर त्याच्यामुळे मी सुद्धा कॉलिंगचा जॉब करणार आहे लवकरात लवकर सुरू। स्वराजची एक वेळा शाळा सुरू झाली, स्वरा गेली की मग मला टेन्शन फ्री होणार आहे, तर मी जॉबसुद्धा करणार आहे। तर मी कुठं गेली होती काल, मी बाणेर साईडनं मारुती फर्निचर आहे तर तिथं मी प्रमोशनसाठी व्हिडिओ करायला गेली होती। तर एवढं ऊन होता, हा आहे रस्ता आणि एवढ्या उन्हात आम्ही दोघं मायलेक गेलो होतो, माझी मैत्रीण चालवत होती गाडी। तर असं करता करता फायनली आम्ही पोहोचलेलो आहो बाणेर इथल्या मारुती फर्निचर या शॉपमध्ये पोहोचलेला आहो आणि तिथं पोहोचल्यानंतर तुम्ही बघू शकता भरपूर असं फर्निचर होतं, सर्व प्रकारचं फर्निचर इथं अवेलेबल होतं। तर मग त्यांनी विचारलं की तुम्ही कशाला आले, काय आला, तर मी त्यांना सांगितलं आम्हाला फर्निचर घ्यायचं आहे। आधी मी त्यांना असं सांगितलं की फर्निचर घ्यायचं आहे, मग त्यांनी मला सर्व वस्तू वगैरे दाखवल्या आणि मग ते सर बोलले की ह्या मॅडम इंस्टावर असतात, म्हणजे इंस्टा रील स्टार आहेत म्हणे आणि त्यांना प्रमोशन करण्यासाठी आपण आपल्या शॉपवर बोलावलेलं आहे। तर त्याच्यामुळे मग मी इथं गेलेली होती। नंतर तिथं आधी डिसाईड करावं लागतं की कोणती वस्तू कितीची आहे, कोणत्या याच्यावर काय सूट आहे काय नाही। तर त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर त्यांनी एक लिस्ट तयार केली आणि त्यांनी मला समजून सांगितलं की त्या व्हिडिओमध्ये काय काय नमूद करायचं आहे, काय सांगायचं, सोफा कितीचा आहे, टीव्हीचं कितीचं आहे आणि कबर्ड कितीचा आहे, कोणतं कपाट कितीला आहे, बेड कितीचा आहे आणि जर सर्व सेट घेतला घरासाठी तर हा फक्त 75,000 अजून 29,000 सुद्धा सेट आहे असं त्यांनी मला सर्व समजावून सांगितलं। डिनर सेट कितीचा आहे ते त्यांनी मला संपूर्ण समजून सांगितलं। ते समजून सांगितल्यानंतर माझा व्हिडिओ शूट सुरू झाली आणि मला त्या मुलीची एवढी हेल्प होते तुम्हाला सांगतो नाही, तर या कामासाठी मला अजून एक व्यक्ती ठेवावा लागत होता आणि एकटी मी हे करू शकले नसते, परंतु ती मुलगी माझ्यासोबत आहे म्हणून खूप छान मला असं वाटतं। आणि नेहमी लोकांचा तोच प्रश्न असतो की तुमचे व्हिडिओ कोण शूट करतं, तर तीच मुलगी माझी व्हिडिओ शूट करते आणि मग मला तिला सांगावं लागते की असा कॅमेरा पकड, हे घे ते घे, इथं झूम कर, इथं झूम आउट कर, त्याच्यामुळे ती परफेक्ट आता व्हिडिओ काढत आहे। तसं मला संपूर्ण फर्निचर दाखवायचं होतं की हा सोफा कितीचा आहे, हा बेड कितीचा आहे, हा झुला कितीचा आहे, ऑफिस चेअर, ऑफिस टेबल, डिनर टेबल हे कितीचं आहे, असं प्रत्येक ठिकाणी मला बसून तो शूट घ्यायचा होता आणि खूप छान वाटतं। कसं आहे हे माझं काम आहे, या कामाची मला लाज नाही,
कारण आपण जर चांगल्या मार्गाने जाऊन पैसा कमवत असेल तर त्या कामाची माणसाने कधीच लाज बाळगू नये असे मला वाटते. तर मग ते बोलले की मॅडम तुम्हाला काही फर्निचर लागत असेल तर तुम्ही घेऊन जा, मी तुम्हाला व्हिडिओचे पैसे देत नाही, तुम्ही त्या बदल्यात एक फर्निचर घेऊन जा कोणतं पण. तर मी म्हटलं सॉरी सर, मला फर्निचर वगैरे काही नको, कारण कसं आहे ते फर्निचर घेऊन मी काय करू तुम्हीच सांगा. ऑलरेडी माझ्या हॉलमध्ये सर्व फर्निचर आहे. स्वरा तिच्या स्कूलला जाणार आहे, त्याच्यानंतर स्वराजही स्कूलला जाणार आहे आणि काही दिवसांनी स्वराजला सुद्धा मी सैनिकी स्कूललाच टाकणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही मुलं बाहेरगावी शिक्षण घेणार आहे. तर मला एवढं मोठं घर पण नको आणि मला घरात एवढं फर्निचर पण मोठं नको आहे. मी अजिबात शिल्लकचा पैसे कुठंही गुंतवणार नाही आहे. तर आता व्हिडिओ वगैरे शूट केलेला आहे. गाडी गेली फर्निचरची घरी, आता आपण पण निघालेलो आहोत. चला बापा उरलं आहे बस. झाला बाबा आमचा एकदाचा फर्निचरच्या याचा शूट. आता आम्ही निघतो घरी. उपाशीन तापाशीन काय काय तुम्ही विचारता, उन्हात लेकरून बाकरू घेऊन फिरायला लागते. त्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे शूट केल्यानंतर भरपूर अशी भूक लागली होती. तर ब्रह्मा माणिकपूर जो चौक आहे ना, जो ब्रह्मा हॉटेल आहे ना, तिथं आम्ही पुन्हा गेलेलो आहोत आणि तिथं जेवढं एक नंबर मिळतं त्यासोबतच ना मँगो शेक आहे ना, तो खूप छान मिळतो आणि ते पिण्यासाठी म्हणजे जेवण करण्यासाठी आणि ज्यूस पिण्यासाठी आम्ही थांबलो. आलेला आम्ही थकलेलो होतो, झालेला आहोत ब्रह्मा त्या दिवशी स्वराला सोडून आलो तर याच इथं तो आज पण आलेला आहोत. कसं आता घरात जाईपर्यंत भरपूर असा उशीर होणार आहे आणि आता कॅपॅसिटी नाही आहे घरी जाऊन काही करण्याची. तर म्हटलं चला एवढं आपण कमावतो पोटाला थोडंसं घातलं पाहिजे की नाही. काय करता बचत करू हां. मावशी बसली नाही समोर, मावशीला आपण दाखवू नाही शकत बाबा, आपल्या मावशीला नजर लागते लोकांची. मावशी कुठे बेटा? गावाला गेली. मग हे समोर कोण आहे? मग तुझी मावशी कुठे आहे? तर फायनली स्वराजला जो मँगो शेक आवडतो ना तो आलेला आहे आणि त्याला प्रचंड असा मँगो शेक आवडतो. आणि भरपूर असा उशीर झाला होता शूटला. ती मुलगी पण उपाशी होती आणि चांगलं नाही वाटत की आपल्या शूटमुळे कोणीतरी उपाशी आहे. तसं सकाळी आम्ही नाश्ता वगैरे करून आलो होतो. तर मग ती म्हणत होती की ताई घरी गेल्यानंतरच आपण स्वयंपाक करूया. पण मी म्हटलं बाई माझी कॅपॅसिटी नाही आहे घरी गेल्या स्वयंपाक करायची. तर त्याच्यामुळे आम्ही इथं थांबलो. तिने मस्तपैकी उत्तप्पा वगैरे कांदा उत्तप्पा तिच्यासाठी ऑर्डर केला. माझ्यासाठी मी फ्राय म्हणजे पुलाव ऑर्डर केला होता आणि स्वराजने आणि मी पुलाव खाल्ला, तिने उत्तप्पा खाल्ला आणि एक कॉफी वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून गेलो घरी. पार्सल आले होते माझे बघा. मग त्यांना सांगितलं याच्यात ठेवून द्या, तर ते ठेवून दिले बरोबर. याच्यात कपडे काढते जा रहे. तर मी ना घरी नव्हती तर तेव्हा माझं पार्सल आलेलं होतं. तर त्यांना मी सांगितलं होतं की जिथं जे चप्पल स्टँड वगैरे आहे, शूजची रॅक आहे, तिथं तुम्ही माझे पार्सल ठेवून द्या, कारण माझे पार्सल रेग्युलर जाणं येणं चालू असते. त्याच्यामुळे ते लोकंसुद्धा माझ्या ओळखीचे झालेले आहे. फायनली आता आम्ही घरी आलेलो आहोत, तुम्ही बघू शकता. आणि एका शूटसाठी पूर्ण दिवस गेला आणि आता मी घरी आलेली आहे. आणि गुड न्यूज तुमच्यासाठी ही आहे की उद्या मी घरी म्हणजे माहेरी जाणार आहे, कारण ते लग्नाची नोंदणी वगैरे करायची आहे त्याच्यासाठी जाणार आहे. आणि खूप दिवसाने मी घरी परतणार आहे आणि आईची पण आठवण आलेली आहे. तर लवकरात लवकर आता मी घरी जाणार आहे आणि अशी संध्याकाळ होते घरी यायला. तर चला फ्रेंड्स, आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आज तर असाच गेला दिवस. प्रमोशनला गेलो, त्याच्यानंतर मग येताना भरपूर उशीर झाला होता. तर बाहेरूनच जेवण वगैरे करून आलो. आता पत्तागोबीची भाजी आणि बेसन पोळ्या जेवण केलेलं आहे. आता काही मूळ नाही आवरायचं. आता उद्या सकाळीच आवरणार आहे, कारण भरपूर थकावटपणा आलेला. आता झोपायचं आहे. आणि अजून एक गुड न्यूज तुमच्यासाठी खास, की उद्या मी जाणार आहे घरी म्हणजे माहेरी, म्हणजेच अकोटला जाणार आहे. लग्नाची नोंदणीची तारीख आहे 8. तिथं गणेशजी येणार आहेत, मनीषा येणार आहे, सर्वजण येणार आहेत, लग्नाची नोंदणी करणार आहोत. ओके. आणि कितीतरी दिवसानंतर माझ्या हक्काच्या घरी मी पुन्हा जाणार आहे म्हणजे माहेरी. आता असं मला वाटत आहे की सासर माहेर भेटली मला. म्हणजे आता घरी जाताना आनंद होत जाणार मला की चला मी आता माहेरी चालली, असे सांगत जाणार मी तुम्हाला. ओके. तर चला, असा होता आजचा ब्लॉग. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.